नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? आज मी तुम्हाला हरभऱ्याची भाजी कशी बनवतात ते दाखवणार आहे. चला तर आज आपण ताजी ताजी हरभऱ्याची भाजी घेऊन येऊया शेतातून. हरभऱ्याचे शेंड शेंड घ्यायचं भाजीला. हरभऱ्याची भाजी घेताना फुलं यायच्या अगोदरच हरभऱ्याची भाजी घ्यायची असते. छानपैकी अशी हरभऱ्याची भाजी खुडून आणली. चांगली साफ करून घ्यायची. झटकून घ्यायची अशी. हरभऱ्याच्या भाजीमध्ये हिरवी आळे असते, त्यामुळे चांगली साफ करून घ्यायची. चांगली साफ करून घ्यायची. भाजी चिरून घ्यायची. लय बारीक नाही चिरायची, थोडीशी मोठाली चिरून घ्यायची. भाजी चिरून घेतली ना, मसाला चांगला लागतो. लय बारीक नाही, लय मोठी नाही, छानपैकी अशी चिरून घेतली. लसणाची पात चिरून घ्यायची. लसणाची पात घातल्याने एकदम चविष्ट अशी भाजी होते. हरभऱ्याच्या सीजनमध्ये लसणाची पात जरूर असते, ती घालायची. एका पाण्याने भाजी धुवून घ्यायची. शेंगदाणे जरा जाडसर कुटून घ्यायचे. तेल घालून घ्यायचं. मोहरी घालायची. जिरी घालून घ्यायची. कांदा घालून घ्यायचा. हिरवी मिरची घालायची. परतून घ्यायचं. लसूण घालून घ्यायचा. लसणाला चांगलं परतून घ्यायचं. भाजीला लसूण थोडा जास्त घालायचा, त्यामुळे भाजी जास्त चविष्ट होते. लसूण कांदा चांगला परतून घ्यायचा. लाल मिरची पावडर घालायची. मीठ घालून घ्यायचं. लसूण कांदा मिरची चांगली परतून घ्यायची. लसणाची पात घालून घ्यायची. तिला जरा परतून घ्यायचं. लसणाची पात नसेल तर लसूण जास्त घालायचा. भाजी टाकून घ्यायची. हिरवी मिरची चांगली बारीक चिरून घालायची, त्यामुळे भाजी एकदम चविष्ट अशी झणझणीत तयार होते. चण्याची डाळ टाकून घ्यायची. शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा.
लिंबाचा रस घालून घ्यायचा थोडा. भाजी धुतली होती, थोडासा आंबटपणा कमी झाला त्यामुळे थोडासा लिंबाचा रस घालून घेतला. जुनी लोक भाजी धुत नव्हते. तेव्हा दवा मारत नव्हते हरभऱ्याला. आत्ता दवा मारतात हरभऱ्याला. त्यामुळे एकदा तरी पाण्यातून काढून घ्यायची. 2 मिनटं झाकण ठेवायचं, वाफळून घ्यायची. भाजीला मुगाची डाळ पण घालू शकता, त्याने पण छान अशी भाजी तयार होते. छानपैकी भाजी शिजून झाली. हरभऱ्याच्या भाजीचं सीजन चालू आहे. छानपैकी भाजी आणायची, बनवायची, मस्त खायची. कमेंटमध्ये जरूर कळवा कशी भाजी झाली.